मुंबईत आज भगवा एल्गार बघायला मिळणार आहे। मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजन समितीने मुंबईत जनजागृती बाईक रॅलीचं आज आयोजन केलंय। मोठ्या संख्येने मराठा समाजाचे तरुण या बाईक रॅलीत सहभागी होण्याची शक्यता आहे। आज सकाळी 9 वाजता चुनाभट्टी इथल्या सोमय्या ग्राउंडवरून या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे आणि सीएसटी इथं या बाईक रॅलीचा समारोप होईल। आणि या बाईक रॅलीचा मार्ग कसा असणार आहे आपण बघतोय। सोमय्या मैदानातून या बाईक रॅलीला सुरुवात होईल। पुढे ही बाईक रॅली आहे ती सायन्स सर्कल पर्यंत पोहोचेल। पुढे माटुंगा सर्कल, दादर क्रॉस करून ही बाईक रॅली त्यानंतर पुढे येईल ती लालबाग पर्यंत। लालबाग वरून पुढे भायखळा आणि त्यानंतर सीएसटी पर्यंत ही बाईक रॅली येऊन इथे या रॅलीचा समारोप होईल। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मनश्री, मराठा समाजाच्या मूक मोर्चाची रंगीत तालीम म्हणून या बाईक रॅलीकडे बघितलं जातंय, कशी तयारी करण्यात आली आहे मुंबईमध्ये? नक्कीच रेश्मा, मराठा मोर्चाची ही रंगीत तालीम म्हणायला हवी, कारण मोठ्या संख्येने अनेक मराठा समाजातले कार्यकर्ते असतील, खास करून तरुणी असतील, या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। या बाईक रॅलीचं नेतृत्व सुद्धा तरुणींकडे देण्यात आलंय। त्याचप्रमाणे मुंबईची ओळख म्हणून ज्या डबेवाल्यांना आपण ओळखतो ते देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। 9 वाजता ही बाईक रॅली वेळेत सुरू होईल। आज खरं तर रविवार आहे, वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रश्न फारसा संभवत नाहीये, मात्र तरीही नियोजनबद्ध पद्धतीने या बाईक रॅलीचा मार्ग आखण्यात आलेला आहे आणि सीएसटी या बाईक रॅलीची समाप्ती होईल। निश्चित मनश्री, तू या रॅलीवरती नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।